चला मित्रांनो, जय शिवराय जय शंभूराय. सराटीला आलोय, या लवकर. सराटी हाऊसफुल झाली पाहिजे, मुख्यमंत्र्याची झोप उडाली पाहिजे आणि मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे. लक्षात राहू द्या, झोपायचं नाही. आता झोपलात तर आयुष्यभर झोपलात. हे सरकार आणि प्रशासन पुन्हा मराठा समाजाच्या हातावर तुरी देण्याचं काम करायले. तर ह्या सरकारला जर जाग करायचं असेल तर आज संध्याकाळपर्यंत सराटी गच्च भरली पाहिजे. सराटी गच्च भरली तर मुंबई गच्च भरली. लक्षात असू द्या, सगळ्यांचं लक्ष आधी सराटीवर आहे. त्यामुळं पहिलं पाऊल सराटी आणि नंतर मुंबई. तर बघा आता डायरेक्टली चला बघा सुरुवात. रॉक जय शिवराय. प्रशासन बसले आपल्या सेवेसाठी. अमोल भाऊ जय शिवराय. आणि आता आपण बघूया. चला हे बघा सराटी गाव. चला माझ्या महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना सगळेजण येईल बघा. तुम्ही पण या, लवकर या. सराटी गच्च भरते आणि जिकडं तिकडं पुन्हा अजून एक भगवं वादळ. पुन्हा या ठिकाणी आता आपल्याला सर्वांना पुन्हा एकत्र यायचंय. कारण गेल्या अनेक वर्षापासून समाजाचा, मराठा समाजाचा चाललेला लढा आणि या लढ्याला या महाराष्ट्रातील या गेंड्याच्या कातडीचं झोपलेलं सरकार. तर समाजाला काय माहितीये का, फक्त हातावर तुरी देण्याचं काम करायले. त्यामुळे या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्याची झोप उडाली पाहिजे पुन्हा अजून. काय माहितीये का, त्याच्यासाठी आज सराटीला सुरुवात आहे. त्यामुळं आज सराटीला यायचंय. आणि सराटीमध्ये गेल्या मला वाटतं 2 वर्षापूर्वी जे जरंगे पाटलांना अख्ख्या महाराष्ट्राला, जगाला, भारताला आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सर्व जणांना काय दाखवून दिलं होतं माहितीये का, मराठा समाज काही करू शकतो, एका आवाजामध्ये कुठेही येऊ शकतो. परंतु या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्याचा आणि सत्तेत बसलेल्या सरकारचा खूप मोठा गैरसमज झालाय की मराठा समाज हा शांत बसलाय आणि आरक्षणाच्या लढाईत एकदम शांत हे झालाय. पण त्यांचा हा गैरसमज आता मोडीत निघणार आहे. कारण बघू शकतात तुम्ही आता सराटीमध्ये हो का, गाड्यावर गाड्या, गाड्यावर गाड्या, गाड्यावर गाड्या आणि गाड्यांचं पूर्ण टोटल आतमध्ये गेल्यानंतर तर लाईव्ह करणारच आहे. पण या ठिकाणी सर्व समाज बांधव हे आहेत. आमचे अजय शिंदे पाटील रील स्टार आहेत. मराठा समाजाला आणि समाज बांधवांना प्रत्येक रील्स मधून काय करतात माहितीये का, जनजागृतीचं काम करायला ते. मग मराठा समाजातील सर्वच, मग या ठिकाणी कुठल्याही समाजाला आमचा विरोध नाही. आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतो. आम्हाला हक्काचं आरक्षण पाहिजे आणि झोपलेल्या मुख्यमंत्र्यानं आम्हाला आरक्षण द्यावं. नाहीतर आता मुंबईला मराठ्यांची शांती नाही, लय मोठी क्रांती होईल. लक्षात असू द्या. काय असेल क्रांती. काय हो क्रांती का नाही, मराठ्यांची क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मुख्यमंत्री साहेब, तुमचे चेले मेले कोण जे व्हिडिओ बघायलेत, मुख्यमंत्र्यापर्यंत व्हिडिओ पाठवा. महाराष्ट्र आणि मुंबई, महाराष्ट्रातील मुंबई पुन्हा जाम होणार आहे 29 ऑगस्टला. 15 ऑगस्ट आम्ही स्वातंत्र्य केल्यानंतर आमच्या मराठाच्या आरक्षणाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही 29 ऑगस्टला मुंबईला येईल. लक्षात असू द्या. बघा तुम्ही हो का गाड्यांची ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी है. ये तो ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी है. समजने वाले को इशारा काफी आहे. लक्षात असू द्या. मनोज जरंगे पाटील असतील किंवा मराठा समाज असतील, महाराष्ट्रातील मराठा समाजाला तुम्ही येड्यात काढू नका. मराठा समाज हा लई येडा आहे. एक बार आता मुंबईच्या रस्त्यावर उतरल्यास तुम्हाला कळल काय असते आणि कसं असते ते. डायरेक्ट सराटीला, आज सराटीला आम्ही वाट बघालो. सगळेजण या. आणि आता तुम्हाला सुट्टी नाही. आरक्षण आमच्या हक्काचं आणि ती नाही कुणाच्या बापाचं, आणि ती मी ओबीसीच्या कोट्यातलं. जय शिवराय जय शंभूराय जय महाराष्ट्र. चला जरंगे पाटील वाट बघायलेत. ह्याच्यानंतर दुसरा लाईव्ह तिथं आलेल्या सर्व पब्लिकचा, महाराष्ट्रातील जनता कशा प्रकारे म्हणजे मराठा समाज हे बघा तुम्ही हो का, चालूच आहे हो का, विषय नाही. पूर्ण बघा 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 हो का.
हे नाना 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 पाठीमागं बघा, आपला बीड बघायलाय, परळी बघायलाय, महाराष्ट्र बघायलाय तुम्हाला नाना. आणि आम्ही तर ह्या ठिकाणी वेलकम लोबा टाकलो. नाना नाना बीडला सांगा, परळीला नाना इकडे बोला जरा. नाना इकडे बघा, महाराष्ट्र आपला बीड जिल्हा बघायला या म्हणा, वाट बघालो आम्ही. आम्ही तुमची या ठिकाणी बीड जिल्हा, आम्ही परळीतून आहेत, नाना बीड जिल्ह्यातून आहेत, सगळे महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज बघू शकतात तुम्ही. आणि पुन्हा हे बघा, हे बघा, बघा पोलीस प्रशासन आणि पुन्हा या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्याला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. आरक्षण आमच्या हक्काचं आणि नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण घेतल्याशिवाय आता शांती नाही. चला चला मोटरसायकल जाऊ द्या. नाना बाकीच्या नका जाऊ देऊ, आता बाकीच्या नका जाऊन दे ना. नका म्हणतो चला ह्याची जाऊ द्या म्हणतो. जाधव साहेब आलो मी. ड्रोनची एक घ्यायची, बाकीचं काय नका. ड्रोनची घ्यायची, बाकी तुमच्याशी. मला फोटो टाका बंधू, तुमच्या टाका ना. हे बघा, आपल्याला प्रत्येक वेळी काय चाललंय जरंगे पाटलाचं. जरंगे पाटील कुठं आहेत, कशा आहेत, आणि प्रत्येक वेळी त्यांच्या सोबत लाईव्ह अपडेट मध्ये राहणारे अमोल मित्र आमचे. अमोल सर बीड जिल्ह्याला सांगा जरा, बीड जिल्ह्यातील राहिलेले इकडे बोला. अमोल बीड जिल्ह्यातील सांगा, बोला बोला बोला. चालते चालते चालते, संदेश सगळ्यांना चालला आहे आणि प्रत्येक जण वाट बघत आहे. या लवकर वाट बघा, ज्या ठिकाणी असताल, कुठेही असताल, बाकीचे काम बाजूला राहू द्या. सगळेजण सराटीमध्ये दाखल झाले पाहिजेत. बाकीचे काम कधीही करा, केव्हाही करा, पण आज आता ताबडतोब सर्वजण सराटीकडे चला. सराटी येणाऱ्या भविष्यासाठी, आपल्या परिवारातील आपल्या मुलाबाळांना न्याय देण्यासाठी, हक्कासाठी, महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या हक्कासाठी, सगळ्यात महत्वाचं चाललेल्या आरक्षणाच्या लढ्यासाठी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकत्र यायचं आहे. खापे साहेब काय म्हणले? लाईन लागलेली आहे बघा, खचाखच. महाराष्ट्रातील सगळे जनता जे बी बघायली आहेत, सगळे काम सोडा हातातले, कुणी कुठलंही काम करू नका. आजचं सगळ्यात महत्वाचं सगळ्याचं काम आहे या ठिकाणी सराटीला यायचं आणि आपल्या मुलाबाळाला न्याय देण्यासाठी, समाजातील मराठा समाजातील आपल्या मुलाबाळांना आणि आपल्या भविष्यातील जे परिवारातील व्यक्ती आहेत त्यांना न्याय देण्यासाठी, त्यांच्या हक्काच्या आरक्षणासाठी तुम्हाला सराटीला यायचंय. कारण आता जर नाही आलात तर येणाऱ्या भविष्यात तुम्ही. मी काय म्हणतो लक्षात असू द्या. हे बघा, अवका हे बघा, समाज बांधवाची लाईन कशी लागली खचाखच. आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये गेल्या वेळेस आपण जशी बघितली होती, संध्याकाळी 4 वाजता जशी गाड्याची लाईन संपली होती, तशीच लाईन अजून लागणार आहे. बघा, हे बघू शकतात तुम्ही. हो का, बघा बघा बघा, चला. हो का, हॅलो. आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्याचा आणि इतर जे आता सध्या मराठा समाजाच्या बाबतीत जे अहो का, हे बघा आलेले आहेत. अहो का, समाज बांधव कुठून आहे का, जय शिवराय, जय शंभूराय. आणि ज्यांचा जो गैरसमज होता, अहो का, सगळेजण जय शिवराय, जय शिवराय बघू शकतात. बघा,
महाराष्ट्रातील आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना बघावं, कारण ही सुरुवात आहे सराटीपासून. आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईला आम्ही पुन्हा दाखवणार आहे 29 ऑगस्टला. मराठा समाज काहीही करू शकतो आणि केव्हाही करू शकतो. आम्ही आमच्या आरक्षणाच्या हक्कासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात, मुंबईच नाही तर भारतातल्या कुठल्याही राज्यात मराठा समाज आरक्षणासाठी यायला तयार आहे. आणि बघा तुम्ही हो का कसं चालू हो का, हे बघा तुम्ही जिकडं तिकडं खचाखच खचाखच पुन्हा 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 बघू शकतात बघा बघा. बघा हो का समाज बांधव सगळेजण, जय शिवराय, जय शंभूराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बघा खचाखच हो का. MS-23 बीड जिल्हा अजून आलाय. पुन्हा सगळ्यात अग्रेसर असणारा आमचा परळीचा बाले किल्ला बीड जिल्हा. लाख मराठा लढेंगे जीतेंगे, हम सब जरंगे, एक मराठा. लाख मराठा. हो का शाळा स्कूल बस. चला छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. हे बघा आणि जिकडं तिकडं खचाखच बघा. लाईव्ह बघा सगळे बघा, महाराष्ट्र सगळा बघतोय. आणि आता पुन्हा सराटी महाराष्ट्रामध्ये पुन्हा मुख्यमंत्री साहेब लक्ष राहू द्या. एक बार तुम्हाला आम्ही विनंती केली होती की मराठा समाजाला तुम्ही आरक्षण द्या, पण तुम्ही आम्हाला येड्यात काढले आणि आता आम्ही तुम्हाला येड्यात काढणार. आणि तुम्ही बसा किंवा नका बसू, पण आम्हाला आरक्षण पाहिजे. सुरुवात आहे सराटीपासून आणि महाराष्ट्रातील सर्व जनता बघायली आहे टाकाटक जिकडं तिकडं. आता तर नुसतं ट्रेलर आहे, संपल्यानंतर तुम्हाला कळेल की या ठिकाणी किती समाज आला, कसा आला आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी. बघा प्रत्येक जण हो का हे बघू शकतात. हो का बघा हे बघा. हो का गाड्याची लाईन लागली आहे. सुरुवात आहे म्हणा. कालच्या 4 वाजल्यापासून सराटीच्या प्रत्येक भागामध्ये मराठा समाज येण्यास आलेला आहे. आणि वातावरण पुन्हा गेल्या 2 वर्षापूर्वीचं जसं होतं तसं सराटीच्या भागामध्ये पूर्ण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय माहितीये का, हाऊसफुल. जिकडं तिकडं मराठा समाजच दिसत आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्याला फक्त पुन्हा अजून विनंती आहे की तुमच्या आजूबाजूच्या चिल्ले पिल्ले जे बसलेत ना, जे समाज बांधव जे आमच्या मराठा समाजावर ओक्साबुक्सी करण्याचं काम करत आहेत आणि मराठा समाजाला आरक्षण भेटू नये म्हणून जे भुकायलेत त्यांना सांगणं आहे की आमचं आरक्षण आम्हाला द्या, नाहीतर महाराष्ट्र मराठा लाख मराठा. 29 ऑगस्ट मुंबई जाम. कमीत कमी मला वाटतं आता नाही म्हणलं तरी 5 ते 10 लाख लोकांच्या आसपास या ठिकाणी सराटी, या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि आरक्षणाच्या या लढाईमध्ये आणि आता या महाराष्ट्रातील सरकारला सोडणार नाही. आरक्षण आमच्या हक्काचं आणि नाही कुणाच्या बापाचं. बघा तुम्ही हो का जय शिवराय. पूर्ण हो का खचाखच गाड्याच्या गाड्या चालू आहेत. प्रत्येक जण हो का समाज बांधव 2-3 हो का. चला
प्रत्येक मराठा समाजातील प्रत्येक समाज बांधवांनी आपली कामं बाजूला ठेवा. 2-4 दिवस काम नाही जरी झालं तरी चालेल, पण या ठिकाणी सगळ्यांना हे बघा, हो का, चला चला. लाख मराठा. मुख्यमंत्री साहेब, ही सुरुवात आहे फक्त. महाराष्ट्रातील सगळा मराठा समाज मुंबई जाम करणार 29 ऑगस्टला. लक्षात असू द्या, ये तो सुरुवात है, पिक्चर अभी बाकी है. जय शिवराय, जय शिवराय. सगळ्यांचं स्वागत स्वागत स्वागत. कसं वाटतंय ओय मुख्यमंत्री साहेब? सुरुवात आहे बघा. कसं वाटतंय? आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. सुरुवात आहे. आम्ही जे बोलतो ना ते करतोच, लक्षात असू द्या. बघा, समधी सराठी हाऊसफुल झालीये, जागा नाहीये. जिकडं तिकडं गाड्याच गाड्या. हो का? जय शिवराय, जय शिवराय. चला, लाईन बघा, लाईन बघा, लाईन बघा कशी वाटते. सुरुवात आहे. यावंच लागते प्रत्येक मराठा समाजातील प्रत्येक समाज बांधवाला. सराटीमध्ये या वाट बघायला संध्याकाळपर्यंत. महाराष्ट्रातील कोणत्या बी काना कोपऱ्यात कुठे बी बसल्यात, काम धंदे बाजूला सोडा, सगळं सोडा. आमच्या हक्काच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि प्रत्येकाला यावंच लागतं. हे बघा, जय शिवराय, जय शिवराय. हे पैसे देऊन
बीशी देऊन नाही आणलेले. ओरिजिनल मराठा समाजाचे क्रांतिकारी, मराठा समाजाचे क्रांतिकारी क्रांती घडील्याशिवाय राहणार नाहीत. आणि शेवटची लढाई आहे आरक्षणाची. आरक्षण घेतल्याशिवाय कुणाच्या बापाला गप्पी बसणार नाहीत. बघा हे हो का कसे आहेत बघा हे. कसं रॉक भाऊ कसं वाटतंय? या म्हणा सगळ्यांना या म्हणा लवकर. टाकाचाकच सराटी गचागच झाली पाहिजे आणि या मुख्यमंत्र्याची झोप उडली पाहिजे. काय सगळ्यांना यावं लागतं, बिनधास्त यायचं. सगळेजण वाट बघायले. कसं या म्हणा. जय महाराष्ट्र. चला सगळ्यांना यावं लागतं. बघा परळीकर आलेत हो का. ओय परळीकर जय महाराष्ट्र. हे बघ माझा भाऊ आला 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 आला. कुठून आला भाऊ? परळीतून आलाय. सगळ्यांना सांग परळीतल्या झोपलात का म्हणाव. या लवकर चला. घंट्यापासून लाईन चालू आहे. त्याच्या आधीपासून काल 4 वाजल्यापासून महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज सराटीमध्ये दाखल झालाय. तेव्हा आजूबाजूच्या सर्व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील जे बी समाज बांधव आहेत आता शांत बसायचं नाही. आजपासून आपल्या आरक्षणाची लढाई सुरुवात झाली आहे. काय माहितीये का, आजपासून आरक्षणाची लढाई चालू झाली आहे. 29 ऑगस्टला मुंबई अशीच खचाखच भरायची आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये पार मुंबईच्या टोकापर्यंत मुंबई गच्च झाली पाहिजे. आणि या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्याला पुन्हा एक बारचा मराठा समाजाचा घाम फुटला पाहिजे. कहा से आ गए इतने लोग म्हणले पाहिजे. काय म्हणले पाहिजेत माहितीये का, आरक्षण आम्हाला पाहिजे. बघा मी आलोय. तुम्हाला बी यायचंय. आपल्या परिवारातील सगळ्यांना महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज बांधवांना आणि समाजातील सर्व तळागाळातल्या माझ्या आरक्षणापासून वंचित असणाऱ्या सर्व समाज बांधवांना, मराठा बांधवांना विनंती आहे. कोणत्याही पक्षाच्या असू द्या, कुठलेही असू द्या, प्रत्येकानं आता सराटीला यायचे. आणि सराटीच्या नंतर 29 ऑगस्टला या ठिकाणी महाराष्ट्रातील मुंबई, आपल्याला जी मुंबई आहे ना ती मुंबई जाम करायची आहे. त्याच्यासाठी या महाराष्ट्रातील ज्या गेंदडीचं कातडं घेऊन झोपलेलं जे सरकार आहे, या सरकारला पुन्हा आपल्याला दाखवून द्यायचं आहे की मराठा समाज आरक्षणाच्या लढाईसाठी काय करू शकतं आणि कुठल्या लेवलला जाऊ शकतं. पुन्हा महाराष्ट्रातील सर्व मुंबईच्या प्रत्येक दारापर्यंत हे बघा तुम्ही,
पुन्हा आपल्याला महाराष्ट्रातील गेले वेळेस आपण कुठपर्यंत गेलतो माहितीये ना सगळ्यांना, त्याच्या पुढेही जायचंय आणि आता मंत्रालय आजूबाजूच्या मुंबईमध्ये सगळीकडे चक्का जाम करायचे. तर लक्षात असू द्या, ही वॉर्निंग नाही तर शेवटची वॉर्निंग आहे आणि मराठा समाजासाठी शेवटची नाही, याच्यानंतरची संधी असणार का नसणार नाही. परंतु या ठिकाणी मनोज जरंगे पाटलाच्या रूपानं किंवा महाराष्ट्रातील सर्व समाजाच्या वतीनं पुन्हा चालू असलेला लढा हा जिवंत जर ठेवायचा असेल तर तुम्हाला आज सराटीला यावंच लागतं. आणि याच्यानंतर 29 ऑगस्टला मुंबईच्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना पुन्हा यायचंय. लक्षात असू द्या, बाकीची कामं वर्षाचे 12 महिने चालत राहतील, परंतु आपल्याला मुंबईला यायचंय. हे बघा, ए चला चला चला, समोर घ्या, समोर घ्या, समोर घ्या. रोड पुन्हा ब्लॉक झाली, गाडी आता घ्या लवकर घ्या.